निषेध करतो मी या बाबीचा। सातत्यानं मेंढपाळांच्यावरती अन्याय सुरू आहे। मेंढपाळांना मारलं जात आहे, रस्त्याने जाताना मारलं जात आहे, मेंढपाळांना मारताना मला शिव्या दिल्या जात आहेत। म्हणजे ठरवून चाललंय, जातीवाद प्रचंड फोपावलाय। करमाळ्यामध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मी कालही पीआय साहेबांशी बोललो, आज पण बोललोय। त्यांच्यावरती 307 जुन्या पद्धतीनं नव्यानं 109 प्रमाणे कारवाई व्हावी। आता 326 न गुन्हा दाखल आहे। आता आमची भगिनी पुण्यामध्ये शिफ्ट केलेला आहे ससून रुग्णालयात। तिची तब्येत अत्यंत खराब आहे आणि त्यामुळे ज्या लोकांनी मेंढपाळांच्या वरती हल्ला केलाय एकाला अरेस्ट केलाय, बाकीच्याला तत्काळ अरेस्ट करा अशी आमची मागणी आहे। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत असं आदित्य तटकरेंनी इच्छा व्यक्त केली आणि काय बोलणार आपण या विषयावरती, त्यामुळं मी या विषयावरती काय बोलणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, राज्य चालवत आहेत। त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राची प्रचंड मोठी ताकद आहे, प्रचंड मोठी शक्ती महाराष्ट्रातल्या लोकांची देवाभावांच्या सोबत आहे। त्यामुळे अशी स्टेटमेंट करणं जे करतायत त्यांनी जरा काळजीपूर्वक करायची आवश्यकता आहे। रोहित पवार असं म्हणतात की सत्तेत संपवणार ही काळजी करण्यापेक्षा रोहितनं राजकारणात कसं टिकावं याची काळजी केली तर बरं होईल। कारण आता रोहितचा जीव खूप छोटा झालाय, पार्टी खूप छोटी झालेली आहे। त्यामुळे आता लय मोठा घास घेण्यात, उंटाच्या टिंबटिंबचा मुका घेण्यात आता काही अर्थ नाही। रोहितनं स्वतःच बघावं। कर्जत जामखेडच्या लोकांनी तुझी शिकार करू नये याची काळजी नक्की घे, बाकीच्यांना सल्ला देण्याची आता गरज नाही।